लावली टाळूला असं तर काही ते म्हणणार नाहीत. हं. पुढच्या काळामध्ये, येत्या काळामध्ये आपल्याला अशा परिस्थितीला तोंड द्यायला सज्ज राहिलं पाहिजे, हे माननीय पंतप्रधानांनी सांगितलं. बरं, देशवासियांनी आवाहन देखील झालं, त्याला अतिशय चांगला त्यानंतर प्रतिसाद दिला. अनेकांनी त्याचं इम्प्लिमेंटेशनही केलं. अर्थतज्ञ अजय वाळिंबेंसाठी मला पुढचा प्रश्न करायचा आहे. अजयजी, राजकीय प्रतिक्रिया तर आम्ही ऐकल्या. सर्वसामान्य माणसाला केवळ इतकंच हवं आहे. एका बाजूला ऊर्जा संकट आहे, आर्थिक संकट आहे, त्यानंतर वाढणारी ईव्ही कार्सची खरेदी आहे आणि त्यातली वाढ नेमकं काय दर्शवण्याचा प्रयत्न यातून सुरू आहे? मला असं वाटतं की पंतप्रधानांनी जे आवाहन केलंय ते चांगलं आव्हान आहे, परंतु ते खूप उशिरा केलं असं मला वाटतं. कारण युद्धाला सुरुवात झाली 28 फेब्रुवारीला हां. आणि साधारण म्हणजे आपल्याला कल्पना होती की इराण आणि अमेरिकेचे आणि इराण आणि इस्रायल हे जे काही चालू होतं त्याची कल्पना होती. त्यामुळे हे आवाहन त्यांनी खूप आधी करायला पाहिजे होतं. त्यामुळे उशिरा आलेलं शहाणपण आहे असं माझं म्हणणं आहे. बरं. इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट हे आव्हान चांगलंच आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ना म्हणजे मला महत्वाची गोष्ट अशी जाणवते, तुम्ही आव्हानात काय काय म्हटलंय आपण तुम्ही मगाशी सगळं सांगितलं की हो. पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, परदेशी दौरे कमी करा, अकारण सोन्याची खरेदी कमी करा किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा आणि आयात वस्तूंचा वापर कमी करा वगैरे वगैरे. हे सगळं असं दर्शवतं की एक तर ढासळता रुपया ही मोठी चिंतेची बाब आहे आणि त्यामुळे आपलं जे बॅलन्स ऑफ पेमेंट पोझिशन आणि आपलं करंट अकाउंट डेफिसिट हा वाढत चाललेला आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी गेले काही महिने किंवा गेल्या वर्षीपासून सातत्याने काढता पाय घेतलेला आहे कारण ढासळता रुपया. एक साधं उदाहरण तुम्हाला मी देतो की एखादा परदेशी नागरिक जेव्हा $1000 त्यांनी मागच्या वर्षी समजा आणले असतील ऍट द रेट ऑफ 85 रुपीज आणि जेव्हा त्याला शेअर बाजारामध्ये अगदी 10% जरी फायदा झाला आणि त्याला आता ते पैसे त्याला पुन्हा परत घेऊन जायचे असतील तर रुपया घसरल्यामुळे आणि त्यातली रुपयाची घसरण 10%च्या वर असल्यामुळे सध्या तो निगेटिव्ह घेऊन जातो आणि त्यात आपण पुन्हा टॅक्सेशन केलेलं आहे. बरं. त्यामुळे आपल्याला असं बघायला पाहिजे की परदेशी गुंतवणूक येणं तसेच परदेशी चलनाचा साठा वाढवणं. आता याच्याकरता आपण काय केलं, अचानक काल रात्री सोनं, चांदी आणि प्लॅटिनमवरचं आयात शुल्क वाढवलं. ते स्ट्रेट 6%वरनं 15%पर्यंत आपण वर नेले. आता मुद्दा असा आहे की याच्यामुळे खरोखर सोन्याच्या आयातीत घट होईल का? तुम्ही जर पाहिलं तर 2025 मध्ये आणि 2026 या 2 फायनान्शियल इयर मध्ये जर आपण पाहिलं तर ऍक्च्युअली सोन्याच्या आयातीत घट झालेली आहे क्वांटिटीमध्ये मी म्हणतोय. परंतु इम्पोर्ट बिल मात्र 24% वाढलंय. का? कारण सोन्याच्या किमतीत 30% वाढ झाली. त्यामुळे केवळ इम्पोर्ट ड्युटी वाढली याचा अर्थ आपलं सोन्याची आयातीचं बिल कमी होईल असा होत नाही, सोनं किंवा चांदी. एवढंच नव्हे, जर आज तुम्ही पाहिलं असेल तर जेव्हा ही आयात कर वाढवला त्यानंतर लगेचच सोने आणि चांदीच्या भावात आणखीन वाढ झालेली दिसली. आता सोनं आणि चांदीची वाढ का होते आणि लोक अकारण खरेदी करतात का, हा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर. जेव्हा जागतिक अशांतता, कुठेही अशांतता जेव्हा निर्माण होते, अनिश्चित परिस्थिती निर्माण होते, तेव्हा प्रेशियस मेटलला डिमांड निर्माण होतो. आता घसरता रुपया किंवा जो डॉलर स्ट्रॉंग होतोय किंवा FII आपल्याकडून निघत, गुंतवणूकदारांना एक चांगलं गुंतवणुकीचं साधन म्हणून सोन्याकडे बघितलं जातं. प्रत्येक जण काही दागिन्यात गुंतवणूक करतोय असं मुळीच नाही. सोन्याच्या आता गुंतवणूकदार सजग आहेत आणि ते सोन्याची नाणी वगैरे घेऊन किंवा सोन्याच्या विटा घेऊन ते गुंतवणूक करतात किंवा इव्हन इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये करतात. याच्यामध्ये याच अनुषंगाने मला एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते, ती अशी की याच सरकारने काही वर्षांपूर्वी सॉवरिन गोल्ड बॉन्ड्स काढले होते, म्हणजे सरकारी सुवर्ण रोखे. आणि त्याच्यात मला असं वाटतं की आपलं सरकार अपयशी ठरलेलं आहे. याचं कारण असं की आपण सॉवरिन गोल्ड बॉन्ड्स काढले होते ते जेव्हा म्हणजे 8-9 वर्षांपूर्वी जेव्हा ते सॉवरिन गोल्ड बॉन्ड्स मार्केटमध्ये आले तेव्हा त्याला इट वॉज नॉट बॅक्ड बाय फिजिकल गोल्ड आणि सरकारने याच्यावरती काही हेजिंगही केलेलं नाही. आता तुम्ही लक्षात घ्या की एक साधारण 1 ग्रॅम तेव्हा साधारण 3,500 रुपये म्हणजे 35,000 रुपये तोळा जेव्हा सोनं असेल आणि आज जर त्या सोन्याचा भाव जवळपास 1.5 लाखावर गेला असेल तर सरकारची लायबिलिटी, पे करायची लायबिलिटी प्लस इंटरेस्ट, म्हणजे आज जवळपास गव्हर्नमेंटची लायबिलिटी 130 टन्स गोल्ड म्हणजे 1.5 लाख करोडच्या आसपास. नक्की अजय सर.
विच इज हायेस्ट. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एवढंच नाही, आपण त्यांना 2.5% व्याजदर देतोय, त्याची लायबिलिटी जवळपास 6,000 कोटी आहे. बरं, आणि बरं. याच्यात आपण अपयशी ठरलेलो आहोत, ही फॅक्ट आहे. आता इलेक्ट्रिक वाहनं वापरणं वगैरे वगैरे हे सरकारला सगळं म्हणजे मंत्रिमंडळाला ठीक आहे हो, पण इलेक्ट्रिक वाहन हे स्वस्तात मिळत नाही, नाही मिळत. ते महागच मिळतं. आणि त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट हा उत्तम उपाय आहे, पण मेट्रो हा पुन्हा अजितजी सर्वसामान्यांना येतोय, परवडणारा कपिलजी उपाय येतोय. नाहीये. परवडणारा उपाय नाहीये मेट्रो हा, आणि त्यांना लोकल हाच उपाय आहे. त्यामुळे मेट्रोमध्ये आता खरं म्हणजे सरकारने कन्सेशन द्यायला पाहिजे लोकांना, की तुम्ही मेट्रो जास्तीत जास्त वापरा. हा हा आणि मेट्रोचा पास निर्माण वगैरे केला तर मला वाटतं पब्लिक ट्रान्सपोर्ट जर इम्प्रूव्ह झालं तर याचा बऱ्यापैकी इम्पॅक्ट होऊ शकतो. बरोबर आहे अजय सर. ज्या प्रकारे अर्थव्यवस्था, त्याच्यावरती येणारा ताण आणि जागतिक परिस्थिती याबद्दल तुम्ही समजावून सांगितलं. कपिलजी आणि अजितजी, मला दोघांना देखील प्रश्न आहे. अजितजी,